नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सर ACC अकॅडमी गोंदियामध्ये आपला स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण घेणार आहोत मराठी वर्णमालेचा पुढील भाग, म्हणजेच मराठी वर्णमालेतील उच्चार स्थाने। आता जे काही वर्ण आहेत मराठी व्याकरणामध्ये, तर त्यांची उत्पत्ती कुठून झालेली आहे, कशा प्रकारे त्यांचा जन्म झालेला आहे, कारण याबद्दल प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। चला मित्रांनो, नीट व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका की कशा प्रकारे वर्णांची उत्पत्ती झालेली आहे। बघा, इथं स्वर, इथं व्यंजने, इथं मुखाचा भाग, वर्णांची नावे, अशा प्रकारे हा एक भाग आहे। ठीक आहे। आता यामध्ये स्वर अ, आ, अ, क, ख, ग, घ, अंग, ह, क ख ग घ अंग ह। लक्षपूर्वक आहे का? अ, आ, अ, क, ख, ग, घ, अंग, ह, म्हणजे अ, आ, अ आणि क पासून ह पर्यंत, म्हणजेच क, ख, ग, घ, अंग, ह हे जे वर्ण आहेत, हे जे वर्ण आहेत, यांचा जो जन्म झालेला आहे तो झालेला आहे कंठामधून। तो झालेला आहे कंठामधून। जेव्हा आपण हे वर्ण उच्चारण करतो तर आपला जो वर्ण आहे या कंठाच्या माध्यमाने बाहेर निघतो। कंठ तुला दिसत आहे? इकडे होऊन जाणार, इकडे सर। हां, ठीक आहे। तर कंठ म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे कंठ्यवर्ण। कंठ्यवर्ण आलं लक्षात? बघा, लक्षपूर्वक आहे का? अ, आ, अ, क, ख, ग, घ, अंग, ह यांची जी उत्पत्ती झालेली आहे ती झालेली आहे कंठाच्या माध्यमातून। कारण आपण जेव्हा यांचा उच्चार करतो तर हे जे वर्ण आहेत उच्चारण करताना कंठाला स्पर्श होतात, कंठातून निघतात, म्हणून यांचे नाव आहे ते कंठ्यवर्ण म्हणून आहे। आलं लक्षात? परीक्षेत विचारतात की खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता? मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे की कंठ्यवर्ण कोणता। परीक्षेत विचारतात की क हा कोणता वर्ण आहे, तर मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे की क हा कंठ्यवर्ण आहे। आलं लक्षात? अशा प्रकारे बघा, प्रश्न ज्या प्रकारे विचारला जातो त्याच प्रकारे त्याचा आन्सर येतो। आलं लक्षात? हां, आता याच्यानंतर हा जो गट आहे, आता क चा खाली कोणती ओळ असायला पाहिजे याची पण एक ट्रिक आहे ओळखण्याची। बघा कसं, क, च, ट, त, प ही जी ओळ आहे ही ओळ लक्षात ठेवायची। ट्रिक जी आहे त, प, हे कशा प्रकारे आहे ते सांगतो तुम्हाला, लक्षात कसं ठेवायचं यांना। हां, क च्या नंतर कुठली ओळ असायला पाहिजे? च ची। मग च च्या नंतर ट ची। क, च, ट, त, प। आलं लक्षात? मग आता इथं काय येणार? च, अ, आ, अ, ठीक आहे। ई मोठी, लक्षपूर्वक आहे का? ई, च, छ, ज, झ, इय, च, च, ज, इय, य, श। यश, शाळा, श लक्षात ठेवायचं। च, छ, ज, झ, इय, यश, शाळा, स। तर च, छ, ज, झ, इय, यश हे जे व्यंजन आहेत आणि ई आणि मुठी हे जे स्वर आहेत यांचा जो जन्म झालेला आहे। आता बघा, जेव्हा आपण च, छ, ज, झ हे जेव्हा बोलतो, आलं लक्षात, तर आपली जे जीभ आहे, हे कुठे स्पर्श होते? च, च। बघा, जीभ स्पर्श कुठे होते? लक्षपूर्वक, आपण
इथं बघा जीभ च, जो वर जो चिकन भाग आहे त्या चिकन भागाला स्पर्श होते, मग त्या चिकन भागाला मराठीमध्ये म्हणतात, मराठी व्याकरणा म्हणजे तालू. काय म्हणतात? तालू. लक्षपूर्वक आहे का की ई ई च छ ज झ इ य श हे जे वर्ण आपण उच्चारण करतो तर आपली जी जीभ आहे ती त्या तालूला स्पर्श होते, आपली जी जीभ बोलताना, म्हणून त्याला वर्ण आहे तालव्य. तालव्य वर्ण. आला लक्षात? लक्षपूर्वक ऐकायचं कशा प्रकारे आपण ते पाठांतर करत आहोत. च छ ज झ इ य श तालव्य वर्ण. आता मग आहे रू. मग ट ठ ड ढ न र स ळ. टट ढडन रसळ. लक्षपूर्वक आहे का? पाठांतर करायची टीक आहे हा. ट ठ ड ढ न र स ळ आणि इथं काय आहे? रू. तर जेव्हा आपण ट ठ ड न र स ळ उच्चारण करतो तेव्हा आपली जी जीभ आहे ते कुठे स्पर्श होते? वर बघा, जो चिकन भाग आहे त्याच्या समोर एक रफ भाग आहे, रफ हे बघा हा. तर त्याला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात? मूर्धा म्हणतात. काय म्हणतात? मूर्धा. लक्षात ठेवायचं, मूर्धा. आलं लक्षात? मुर्दा नाही, मूर्धा. आलं लक्षात? हां. तर जेव्हा हे जे उच्चारण आहे, हे जे वर्ण आहेत यांचं उच्चारण करताना आपली जी जीभ आहे या मूर्ध्याला स्पर्श करते, म्हणून यांना, ह्या सगळ्या वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हणण्यात आलेलं आहे. मूर्धन्य वर्ण. लक्षपूर्वक आहे का? ठीक आहे. बघा, रू टट ढडन रसळ हे उच्चारण करताना वर जे आपली जीभ आहे वर मूर्ध्याला टच होते, मूर्ध्याला स्पर्श होते, म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे मूर्धन्य वर्ण. कोणता वर्ण? मूर्धन्य वर्ण. मग आहे लू. ठीक आहे. त थ द ध न ल स. सगळ्यांचे पाय मोडले असावे, कारण हा काय आहे? व्यंजन आहे. व्यंजनाचा पाय मोडल्या जाण्याची प्रथा आहे. बरोबर आहे. आता बघा, लू आणि त थ द ध न ल स हे जेव्हा आपण उच्चारण करतो तर आपली जी जीभ आहे ते कुठे स्पर्श होते? दाताला. म्हणा ल ल, आपली जीभ कुठे स्पर्श झाली? दाताला झाली की नाही? हा वरच्या दाताला. ल त थ द न झाली की नाही? झाली की नाही? तर म्हणून त्या दाताला स्पर्श होते. म्हणून आता बघा, मुखाचा भाग म्हणजे आपण इथं काय लिहित आहोत की आपली जीभ कुठे स्पर्श होते ते वर्ण बोलताना. बरोबर आहे. म्हणून आपण तिथं लिहू दात. काय लिहू? दात. म्हणून आपल्याला हे जे वर्ण उच्चारण करताना आपली जीभ त्या दाताला स्पर्श होते, म्हणून त्या वर्णाला म्हणण्यात आलेला आहे दंत्यवर्ण. कोणते वर्ण? दंत्यवर्ण. बघा, अगदी पाठांतर पाहिजे बरं का आपल्याला. जे हे मुखाचा भाग किंवा जे वर्ण आपण इथं लिहितो, जे व्यंजन आम्ही लिहितो, जे स्वर आम्ही लिहितो, त्या सर्वांची माहिती आपल्याला असायला पाहिजे की कोणत्या वर्णाचा जन्म कुठून झालेला आहे. कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात. मी 10 वेळा सांगतोय की याच्यावर प्रश्न विचारले जातात की प वर्ण कोणता, क वर्ण कोणता, छ वर्ण कोणता. आलं लक्षात? मग असं विचारण्याची पद्धत पण वेगळी आहे. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता, खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता, खालीलपैकी तालव्य वर्ण कोणता. तर हे सगळं आपल्याला माहीत असायला पाहिजे. समजलं? हे पूर्ण पाठांतरच करून घ्यायचं. लू तत धधन लस तत धधन लस तत धधन लस तत धधन लस. टट ढडन रसड टट ढडन रसड टट ढडन रसड टट ढडन रसड. एवढं स्पीडमध्ये आपल्याला पाठांतर असायला पाहिजे. चच जजन ल चच ज चच जज इये यश चच जज इये यश क क ग अंग क क ग अंग क क ग अंग. एवढं स्पीडने आपल्याला, जरी स्पीड नसेल तरी पूर्ण पाठांतर तर पाहिजे ना आपल्याला. आला लक्षात का नाही? रू आहे. आता त्याच्यानंतर आहे उ, मोठा उ. प फ ब भ म. आता लक्षपूर्वक आहे का?
उ उ प फ भ भ म प फ भ भ म प फ भ भ म प फ भ भ म का हा ओठांचा स्पर्श बरोबर आहे. उ आ उ आणि प फ ब भ म हे वर्ण उच्चारण करताना आपली जी जीभ आहे ती ओठाला स्पर्श होते. बरोबर आहे. म्हणून आपल्याला नाव देण्यात आलेला यांना ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्यवर्ण आलं लक्षात. हे सगळं माहिती आपल्याला पाठांतर पाहिजे. उ उ प प भ ब म प फ भ ब म प फ भ ब म प फ भ ब म. प्रश्न आला की खालीलपैकी ओष्ठ्यवर्ण कोणता, मग तुम्हाला माहीत असायला पाहिजे. उ उ प फ भ ब म उ उ प फ भ ब म उ उ प फ भ ब म. ही ट्रिक आहे, पाठांतर करण्याची ट्रिक. कशा प्रकारे आपल्या लक्षात असायला पाहिजे ते समजला. उ उ प फ भ ब म हे वर्ण कोणते आहेत? कोणते आहेत? ओष्ठ्यवर्ण. आलं लक्षात. असे बरेचसे वर्ण आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे. ए कंठ तालव्य. ए ऐ इथं व्यंजन नाही. कंठ प्लस तालू याला म्हणतात कंठ तालव्य वर्ण. ए कंठ तालव्य. ए आपण एखाद्याला बोलावतो ना, ए आणि इथं ऐ आहे. आपण एखाद्याला बोलावतो की नाही, कसं बोलवतो? ए इकडे ये. बघा ट्रिक सांगतो, पाठांतर करण्याची ट्रिक सांगतो. ए इकडे ये. आपण म्हणतो ना ए इकडे ये. तर ए ऐ तर हे ए कंठ तालव्य. ए कंठ तालव्य. ए कंठ असं आपण हा जो वाक्य आहे ना, ए कंठ तालव्य हे 10 वेळा जर आपण म्हटलं ना तर आपल्याला ऑटोमॅटिकली पाठांतर होऊन जाईल हा. ठीक आहे. ए कंठ तालव्य. ए कंठ तालव्य. ओ कंठोष्ठ्य. ओ आणि औ हे कंठोष्ठ्य म्हणजे कंठ आणि ओठ. ओ आणि औ जेव्हा आपण उच्चारण करतो तर आपली जी जीभ आहे ती कंठ आणि ओठ दोन्हीला स्पर्श होते. कंठो झाली का नाही जी कंठो. जसं आता ओ औ झाला का नाही, ओठ आणि कंठातून निघाला की नाही. हा म्हणून याला म्हणण्यात आलेलं आहे कंठोष्ठ्य वर्ण. ओ कंठोष्ठ्य. ए कंठ तालव्य. ओ कंठोष्ठ्य. ए कंठ तालव्य. ओ कंठोष्ठ्य. त्याच्या नंतर व इथं नाही आहे, इथं व. व दात प्लस ओठ. व जेव्हा आपण उच्चारण करतो, व उच्चारण करा. व व व तर आपला जे दात आहे खालच्या ओठाला स्पर्श होते की नाही. दात आणि ओठ व व हा खालचा ओठ आणि दात स्पर्श होते की नाही, म्हणून याला म्हणण्यात आलेला आहे दंतोष्ठ्य वर्ण. दंतोष्ठ्य वर्ण. हा दंतोष्ठ्य वर्णाला एकच नाव आहे, दंत तालव्याला आहे. ठीक आहे. बघा आता हे व जेव्हा आपण उच्चारण करतो तो कोणता उच्चारण होते, म्हणजे स्पर्श कुठे होते? खालचा ओठ आणि दात. आलं लक्षात. दाताचा आणि खालच्या ओठाचा स्पर्श होते म्हणून त्याला म्हणण्यात आलेला आहे दंतोष्ठ्य. मग आहे च छ ज झ. च छ ज झ. आता तुम्ही म्हणाल की सर च छ ज झ तर आपण वर पण घेतलेलं आहे, मग इथं पण कसं? मग इथं च छ ज झ इथं य ची छटा असते. य ची छटा असते. यची छटा असणे म्हणजे तुमच्या आमच्या भाषेत य इनबिल्ट असणे. इनबिल्ट समजला? समाविष्ट असणे. हां चला पहिले बघा एक मोबाईल येत होता, सिम इनबिल्ट येत होती. माहीत आहे? नाही माहीत आहे, तुम्ही लहान पहिले येत होता. ठीक आहे. बघा यची छटा असणे म्हणजे य समाविष्ट असणे साध्या भाषेत. आणि इथं य समाविष्ट नाही. जसं आता झगा, आपल्याला जर झगा लिहायचा आहे, झगा तर हा नुसता झगा असं लिहू आपण, बोलताना पण आणि लिहिताना पण. ठीक आहे. इथं काही य वगैरे नसते. पण समजून घ्या छत्री, तर छत्री वाटल्यास आम्ही असे लिहितो, पण याचं जेव्हा उच्चारण करतो ना तर अंदर म्हणजे त्याचा आतमध्ये यची छटा असते, म्हणजे य समाविष्ट असते. जिथं यची छटा असणे ते तालव्य वर्ण असतात, जिथं यची छटा नसते त्याला काय म्हणतात? दंत तालव्य.
अच्छा याला लिहायलाच आहे का? हां, दात आणि तालू याला म्हणतात दंत तालव्य वर्ण. याला म्हणतात दंतमूलीय पण म्हणतात. हां, दंतमूलीय. आणि तिसरा जो नाव आहे वत्स्य, वत्स्य वर्ण पण म्हणतात. दंत तालव्य, दंतमूलीय, वत्स्य हे तीनही नाव याचे आहेत दंत तालव्याचे. च छ ज झ आलं लक्षात. आणि जो आहे अनुनास आहे ना, अह आहे इथं ना, सॉरी इथं अह आहे ना, इथं हा जो आहे हा नाकातून होते, याला म्हणतात नासिक्य वर्ण. कोणता वर्ण? नासिक्य वर्ण. एकदा अजून पाहून घ्या तुम्ही कशा प्रकारे आपण वर्णांची उच्चारस्थाने घेतलेली आहे. अ आ हे क ख ग घ अंग ह कंठ्यवर्ण, म्हणजे यांचा उच्चार करताना कंठाचा वापर होतो म्हणून याला कंठ्यवर्ण म्हणण्यात आलेला आहे. ई ई च च ज ज इ य श यांची उत्पत्ती तालूपासून होते. म्हणजेच जेव्हा आपण बोलतो तर आपली जी जीभ आहे तालूला स्पर्श होते म्हणून याला तालव्य वर्ण म्हणतात. तिसरं आहे रू ट ड ड ढ न र स ळ, आपली जीभ मूर्ध्याला स्पर्श होते म्हणून आपण त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतात. लू त त द द न ल स, आपली जीभ बोलताना दाताला स्पर्श होते म्हणून याला दंत्यवर्ण म्हणण्यात आलेला आहे. तशाच प्रकारे उ उ प प ब ब म ओठाला स्पर्श होते आपली जीभ म्हणून याला ओष्ठवर्ण म्हणण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे ए ऐ याला कंठतालव्य, ओ औ याला कंठोष्ट्य, व ला दंतोष्ट्य, च च ज ज याला दांत तालव्य. इथं यची छटा नसते, यची छटा नसते, ठीक आहे. इथं असते, इथं नसते. आणि अनुसारला याला नाकातून निर्माण होते. जेव्हा आपण म्हणतो ना नाक दाबा तर काहीच नाही म्हणून याला म्हणतात नासिक्य वर्ण. परीक्षेमध्ये काय विचारले जाते? परीक्षेमध्ये विचारले जाते तुम्हाला की एखादा याच्यापैकी 4 देतील, 1 2 3 हे म्हणजे एका याचे देतील आणि एखादा इकडे देणार, ठीक आहे. प्रश्न विचारला की खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. मग विसंगत घटक ओळखा म्हणजे माहीत असायला पाहिजे की हे तर कंठ्यवर्ण आहेत, हाच आपला काय कोणता वर्ण आहे? तालव्य वर्ण. म्हणजे उत्तर कोणता आहे? हा आहे. परीक्षेमध्ये विचारतात की खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? तर मग दंत तालव्य कुठं आहे? दंत तालव्य म्हणजे हे दंत तालव्य वर्ण आहेत. दंतोष्ठ्य वर्ण कोणता? अदंतोष्ठ्य वर्ण. म्हणजे हे कंठोष्ठ्य वर्ण कोणता? कंठोष्ठ्य. आलं लक्षात? कंठ तालव्य. ओष्ठ्य वर्ण कोणता आहे? हे वर्ण. म्हणजे हे सगळीची जी डायग्राम तुमच्या समोर इथं बोर्डावर दिलेली आहे हे पूर्णतः तुम्हाला पाठांतर पाहिजे. समजला? हे जर पाठांतर होईल तेव्हाच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येतील. आलं लक्षात? एवढं समजलं? काय विचारायचं आहे? हा विचारा. कुठे? य य य उच्चारण करा. आपली जीभ दाढाला स्पर्श होते. य होते की नाही? हां, दात म्हणजे दाढ पण आले ना तिथं. य य य हे बघा, हे ना, हे दाताला स्पर्श होतो ना आपली जीभ. म्हणजे बेटा कसं आहे की जे पण आपण वर्ण उच्चारण करतो ते आपली जी जीभ आहे हा मुखातील कुठल्या ना कुठल्या तरी भागाला स्पर्श होते आणि ज्या भागाला स्पर्श होते त्या भागाला उद्देशून त्याला नामकरण देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? म्हणून त्याला त्या जो भाग आहे त्याला ते नाव देण्यात आलं आहे. कंठाला स्पर्श होते कंठवर्ण. अजून जसा दाताला स्पर्श होते दंत्यवर्ण. ओठाला स्पर्श होते ओष्ठ्यवर्ण. म्हणजे आणि 2 मिळून तयार होतात. जसा कंठ प्लस दात म्हणजे कंठोष्ठ्य, कंठ प्लस ओठ कंठोष्ठ्य. जे अशा प्रकारे म्हणजे ज्याही भागाला ज्याही माध्यमाला स्पर्श करून उच्चारण निघणारा वर्ण जो असतो त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे. समजला? अगदी सोपा आहे. एखादा प्रश्न जर आला की अमुक वर्ण कोणता, तर तो अमुक वर्ण उच्चारण करायचं मराठीत. म्हणजे जसं आता क अरे हां, क जेव्हा आपण उच्चारण करतो अरे क हा कंठातून, अरे हा कंठवर्ण आहे. म्हणजे सॉल्व करण्याची पद्धत सांगतो कशा प्रकारे सॉल्व करतात. आलं लक्षात?
तुम्हाला समजलं? नाही समजलं असेल तर व्हिडिओला रिवाइंड करा. अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. नाही समजला असेल तसं पण कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण अजून याच्यावर चांगला व्हिडिओ बनवू, अजून याच्यावर चांगले प्रश्न घेऊ. तोपर्यंत बघत राहा ACC अकॅडमी गोंदिया यूट्यूब चॅनलवर. आणि जर तुम्ही नवीनच असाल तर प्लीज सबस्क्राईब करत चला. ठीक आहे.